कल्याण डोंबिवली महापालिकेचे नगरसेवक आणि बदलापूर अंबरनाथ, आता कल्याण डोंबिवली 2 दिवसाचं प्रशिक्षण झालं. उद्या आता बदलापूर अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक त्यांचं प्रशिक्षण आहे. आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये एक विशेष करून प्रशिक्षण शिबिरं अनेक या ठिकाणी होतात. आणि त्यामुळे ज्या ज्या क्षेत्रामधले लोक या रामभाऊ म्हाळगीमध्ये येऊन ज्यांनी प्रशिक्षण घेतलं, आता पण ती मुलं 6 राज्यातली मुलं होती आणि त्यांनी देखील आपल्या रामभाऊ म्हाळगीमध्ये आलेत. आणि इथं आल्यानंतर इथं काही ना काही जे ज्ञान आहे, अनुभव आहे, ते घेऊन त्या त्या क्षेत्रातले लोक जातात. आणि महापालिकेतले नगरसेवक आज अनेक वेळा प्रशिक्षण तसं नगरसेवकांचं आपण घेतो, परंतु आता आज कल्याण डोंबिवली महापालिका, बदलापूर अंबरनाथ, आणखी MMRमधले जिल्ह्यातल्या महापालिका आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या महापालिका नगरपालिका यांचं आपण रोटेशनमध्ये इथं प्रशिक्षण घेणार आहोत. आणि मग त्यांच्या प्रभागातला विकास असेल, तिथली विकासाची कामं असतील, त्याचे प्रस्ताव कसे बनवायचे, सभागृहामध्ये जे काही मुद्दे घेऊन बोलायचं, या सगळ्यावर खूप विषय घेतले तुम्ही याच्यामध्ये. महाराष्ट्र महापालिका कायदे, त्याचबरोबर जे आपल्या विकास शहर विकास, स्मार्ट सिटी, मिशन प्रकल्प, क्लस्टर डेव्हलपमेंट, वाहतूक कोणी, खूप विषय आहेत जे सर्वसामान्य लोकांशी, नागरिकांची, मी त्याच्यात पूर्ण खोलात जात नाही, परंतु नागरिकांशी निगडीत अशा प्रकारचे हे विषय चर्चेला घेतले 2 दिवसामध्ये. त्यामुळे नक्कीच इथल्या आमच्या नगरसेवकांना त्याचा फायदा होईल. आणि इथं अटलजी आलेले आहेत, प्रमोदजी आलेले आहेत, इथं मुख्यमंत्री जेव्हा मोदी साहेब होते त्यावेळेस तेही आलेत, बाळासाहेब स्वतः आलेत 2003मध्ये. अशी मोठी मान्यवर व्यक्तिमत्व या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आलेली आहेत आणि याचा अभिमान आहे. आणि नक्कीच या प्रशिक्षण शिबिराचा देखील आमच्या नगरसेवकांना फायदा होईल. आणि त्यांच्या महापालिकांमध्ये, नगरपालिकांमध्ये, त्यांच्या वॉर्डमध्ये देखील याचा बेनिफिट होईल. मी मगाशी म्हणालो की प्रभागातल्या देखील, वॉर्डातल्या देखील नगरसेवकांची एक विकासाच्या बाबतीमध्ये स्पर्धा झाल्या पाहिजे आणि त्या बाबतीत देखील सूचना केल्या. नक्कीच शेवटी आपला प्रभाग कसा विकसित राहील, स्वच्छ कसा राहील, सगळ्या मूलभूत सोयीसुविधा लोकांना कशा मिळतील, यावर या प्रशिक्षण शिबिरामध्ये भर दिलेला आहे. त्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर यशस्वी होईल आणि याची अंमलबजावणी आमचे नगरसेवक करतील. अरे ठीक आहे ना, राजकीय आता काय, आता आज आपण इथे नगरसेवकांनी काय काम करावं, कसं त्याच्या प्रभागाचा विकास करावा, प्रशासनाबरोबर कसं सलोख्याचं संबंध ठेवावे, आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, मीरा भाईंदरचं पण प्रशिक्षण होईल ना, त्या नाही बोलू आम्ही एकत्र सगळ्या, म्हणजे तो 1 कोटी रुपये त्या प्रभागातल्या विकास कामावर वापरायचे. आणि आता देखील नगरविकास विभागाच्या माध्यमातून अ वर्ग, ब वर्ग, क वर्ग, ड वर्ग महापालिका, नगरपालिका ज्या आहेत त्यांची पण कॉम्पिटिशन आहे. आणि त्या महापालिकांमध्ये देखील स्पर्धा नगरपालिकांमध्ये आहे. परंतु आता वार्डामध्ये पण स्पर्धा झाल्या पाहिजे. आपला वॉर्ड सगळ्यात नंबर 1 कसा, आदर्श वॉर्ड कसा होईल, या बाबतीत देखील मी सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे याचा परिणाम नक्कीच तिथल्या विकासावर होईल. शासन करेल ना, लोकांची गैरसोय टाळण्यासाठी कोणी करावा कोणी नाही करावा हा विषय महत्त्वाचा नाही, करावाच, ते आम्ही करू.